अरे किती ती टीआरपी साठी अतिशयोक्ती करणार मित्रांनो. काल आणि परवा रात्री अक्षरशः 2-2:30 वाजेपर्यंत मी न्यूज चॅनल्स बघत होतो. मला ते न्यूज चॅनल्स बघितल्यावर असं वाटत होतं की उद्या सकाळी डिक्लेअर होणार की फायनली भारताने पाकिस्तानवर कब्जा केलाय, पाक ऑक्युपाईड काश्मीर आता भारताचं झालेलं आहे. इतक्या मोठ्या वेगवेगळ्या न्यूज बॉम्ब हल्ले, असं वाटतं त्यांच्या न्यूज रूम मध्येच मोदी बसलेले असे अॅनिमेशन करणार, टोय 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 मोकार, ते सायरन वाजवणार आणि सगळ्याची अशी अतिशयोक्ती. परवा तर असं दाखवते रात्री की तो त्यांचा जो कोणी मुखिया आहे सेनाचा त्याला ताब्यात घेतलाय आणि तो जो एक्स पंतप्रधान आहे त्यांचा जेलमध्ये, तो बाहेर येणार आहे. क्रिकेटर नाही का तो, काय त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. सो यांच्या बहकाव्यात तुम्ही येऊ नका भाई. टीआरपी साठी अतिशय हपापलेली लोक आहेत. आय स्टील रिमेंबर माझे वडील मला सांगायचे की न्यूज बघायच्या असतील तर सह्याद्री चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता रात्री 10 वाजता न्यूज लागते, ती बघत जा. नाहीतर मग डीडी न्यूज बघत जा किंवा सगळ्यात बेस्ट आकाशवाणीवरच्या बातम्या ऐका. कारण की यांना काही पडलेली नाहीये, यांना काहीच पडली नाही. आधी पाकिस्तानमध्ये काय होतंय, तिथे किती लोक मरतायत आणि कॉमन मॅन मरतोय की आपले सैनिक मरतायत. यांना फक्त मेक शुअर करायचंय की जशा सिरियल्स असतात ना किंवा आपण सिरीज बघतो वेगवेगळ्या, माणूस अटकून राहतो, हा एपिसोड झाला की पुढचा एपिसोड बघतो, तसं भाई यांना दिवसभर तुम्ही त्या टीव्ही समोर बसून राहावं असं वाटतं. आणि माझ्या बरोबर हेच झालं. काल आणि परवा मी रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत बघत होतो. इतकं मोठमोठं करून सांगत होते. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बट मीडिया हॅज द पॉवर. मीडिया शुड चेंज अँड दे शुड शो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. दे शुड नॉट एक्झॅगरेट, राईट ना. इफ दे आर एक्झॅगरेटिंग, कॉमन मॅन विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली काय चाललंय आणि काय होतंय. प्लीज कमेंट्स मध्ये सांगा.